नमस्कार महिलांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. महिलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट कशा प्रकारे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार दिला आहे. मात्र ई-केवायसी मधील तांत्रिक त्रुटीमुळे अनेक महिलांचे मागील काही महिन्यांचे हप्ते रखडले होते. आता अशा महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून थकीत हप्त्यांची रक्कम एकत्रित वितरण केली जाणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकत्र रक्कम ही जमा होण्याची खूप शक्यता आहे. तर थकीत हप्ते एकत्रित कसे मिळणार हा प्रश्न सगळ्या महिलांना पडलेला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया आता पूर्ण केली आहे, ज्यांच्या बँक खात्यामध्ये खालील रक्कम कशी जमा होऊ शकते बघा. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे एकूण त्यांना 4,500 रुपये असे मिळणार आहेत. आणि फेब्रुवारीचा हप्ता सोबत जोडला गेला तर म्हणजे एकूण तुम्हाला 6,000 रुपये असे मिळणार आहेत. बघा, खूप मोठी रक्कम आहे आणि तुम्हाला एकत्रितपणे मिळणार आहे. तर बघा, याची आठ काय महिलांनो, महत्त्वाची आठ म्हणजे एकत्रित रक्कम केवळ त्यांच्या लाभार्थी महिलांना मिळेल ज्यांनी आपली ई-केवायसी दुरुस्त यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये असे मिळणार आहेत. बघा, खूप खुश खबर आहे महिलांसाठी. तर बघा, ई-केवायसी दुरुस्त आता अधिक सोपी झाली आहे. बघा, ज्यांनी समजा ई-केवायसी केली नाही त्यांची ई-केवायसी आता खूप सोपी झालेली आहे. ती कशी आहे बघा. पूर्व केवायसीसाठी अंगणवाडी किंवा सेतू केंद्रावर जावे लागत होते. मात्र आता सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. या महिलांनी आता घर बसल्या आपली अर्जाचा त्रुटी सुधारणा येणार आहे. म्हणजे तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आल्यास तुम्हाला घर बसल्या दुरुस्त करण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवा महत्त्वाच्या तारखा आणि टिप्स. दुरुस्तीची अंतिम मुदत काय तुम्हाला महिलांनो 31 मार्च 2026 पर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला ई-केवायसी जर म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं काही चुकलं असेल तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे. आधार लिंकिंग, तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असल्याची खात्री करा. स्थिती तपासा. अधिकृत पोर्टल किंवा नारीशक्ती ॲपवर आपल्या अर्जाची स्थिती नियमित चेक करत जा. बघा, हप्ता वितरणाची सध्या स्थिती कशी आहे बघा. सरकारने मार्च 2026 पर्यंतच्या हप्त्यासाठी 3,900 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 3,900 कोटी हे निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे मंजूर केलेला आहे. शासकीय हालचालीनुसार 20 फेब्रुवारी 2026 नंतर हे थकीत हप्ते टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये जमा होणारे आहेत. बघा, खूप महत्त्वाची अपडेट आहे. सुरुवातीस होण्याची दाट शक्यता आहे. तांत्रिक कारणामुळे झालेल्या विलंब आता दूर होत असल्याने लाभार्थींना धीर धरला आहे. म्हणजे तुम्हाला विलंब झाला आहे पण तुम्हाला एकत्र रक्कम मिळण्याची खूप शक्यता आहे. आणि कधी मिळणार आहे? 20 फेब्रुवारीच्या नंतर. म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यावर कधी पण पैसे पडू शकतात. लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची सूचना काय बघा. आधार कार्ड आणि बँक खाते, अर्जातील माहिती आणि बँक खात्यावरील माहिती जुळत असल्याची खात्री करा. म्हणजे तुम्हाला आधार कार्ड आणि बँक खात्यामध्ये तुम्हाला त्याची जुळण होत आहे का याची खात्री करायची आहे. ऑनलाईन त्रुटी दुरुस्ती, जर आधार जोडलेला नाही असे एरर दिसत असेल तर त्वरित बँकेत जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचण येत असल्या तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड आणि बँक खात्याची जुळवाजुळी करायची आहे. अधिकृत वेबसाईट, नेहमी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरच माहिती तपासा. म्हणजे सरकारने दिलेली वेबसाईट आहे त्यावरच तुम्ही माहिती तपासू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही महिलांसाठी सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. रखडलेले पैसे एकत्रित मिळण्याने अनेक कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. बघा, तुम्हाला एवढे जर पैसे मिळाले तर तुम्हाला खूप आर्थिक आधार मिळणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे. तर कशी वाटली अपडेट हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.